नमस्कार, जय गजानन. मी धनाजी मनोहर फड आज पुन्हा एकदा एका नव्या ठिकाणावरून एका नव्या व्हिडिओ सोबत. आज मी आलोय ओंकारेश्वर या शहरामधील संत गजानन महाराज यांच्या संस्थानामध्ये. आपण पाहताय माझ्या पाठीमागे हा तो प्रवेशद्वार आहे जेथून संत गजानन महाराज यांच्या संस्थानामध्ये प्रवेश होतो. आता मी संत गजानन महाराजांच्या संस्थानामध्ये प्रवेश केलोय. प्रवेश केल्यानंतर आपल्या सगळ्यांना सर्वात अगोदर दिसतं ते आपल्याला येथे निवासाची जी व्यवस्था आहे त्या निवासाच्या व्यवस्थेचं आपल्याला बुकिंग करावं लागतं. तर ती बुकिंग रूम, त्यानंतर आपल्याला प्रामुख्याने जसं जसं पुढे जात जाऊ तसं भक्तनिवास आपल्याला लागतात, जे 1, 2, 3 आणि 4 असे 4 भक्तनिवास या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त रूम्स येथे निवासासाठी अतिशय उपयुक्त, व्यवस्थित, सुस्वच्छ आणि शिस्तबद्ध आहे. आपण थोडंसं कॅमेरा फ्लिप करतोय. कॅमेरा फ्लिप केल्यानंतर जसं आपण या संस्थानामध्ये प्रवेश करू तेव्हा आपल्या सगळ्यांनाच आकर्षित करतं आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीत प्रथम दृष्टीस पडतं ते म्हणजे देवी अहिल्याबाई होळकर यांचं हे छोटंसं असणारं पाहायला मिळेल की हेच ते मंदिर आहे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ज्यांनी इंदोरचं मंदिर. देवी अहिल्याबाई होळकर यांनीच ओंकारेश्वर या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर 1765 ते 1795च्या दरम्यान या देशातला एक आदर्श, आपण ज्यांना साम्राज्यनी म्हणतो, अशा आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर होत्या, ज्यांनी देशातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय. आपण थोडासा पाठीमागे अजून थोडासा कॅमेरा फिरवल्यानंतर दिसत असेल आपल्याला की हे सगळी भक्तनिवास आहेत. त्यानंतर आपल्या सगळ्यांना आकर्षित करते ते प्रसादालय की ओर. तर हे प्रसादालय, आता आपण जातोय प्रसादालय कडे. अतिशय सुंदर असं हे बांधकाम आणि स्वच्छता म्हणल्यानंतर आजही आमच्या जगातील सर्वोत्तम स्वच्छता असलेले मंदिरं जी काही असतील त्यातील संत गजानन महाराज यांचे हे संस्थान अगदी अग्रस्थानी येईल यामध्ये कोणतेही दुमत नाही. आपण पाहताय संत गजानन महाराज यांचं ओंकारेश्वर या शहरामध्ये असणारं हे संस्थान. तर प्रसादालयमध्ये आपण आहोत. समोर पाहताय अरबट सर. जय गजानन माऊली. जय गजानन. जय गजानन. जय गजानन. स्वच्छता सर. जय गजानन. जय गजानन. दादा सर. जय गजानन. चलो जय गजानन. जय गजानन. प्रसादालय आपल्याला पाहायला मिळते. उत्तम चहा, कॉफी आणि दूध मला या माध्यमातून या ठिकाणी मिळतं. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. थाली में अन्न झूठा न छोड़े, शांती बनाए रखे, असा एक सुंदर असा संदेश या ठिकाणी प्रसादालयमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संत गजानन महाराज यांचं मंदिर पण मी थोडंसं तुम्हाला कॅमेरा माझा जसा जसा फिरवेन तसं तसं दिसेल. माऊली आने सकतेस नाही ना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज संत गजानन महाराज यांचं हे ओंकारेश्वर या शहरामध्ये असणारं गजानन महाराजांचं हे संस्थानामध्ये आता मी आलोय मंदिराच्या जवळ. मी जसा जसा पुढे जाऊ तसं तसं आपणाला सर्वांनाच संत गजानन महाराजांचं हे मंदिर कशा पद्धतीचं आहे हे दाखवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. चला तर पाहूया आता आपण संत गजानन महाराज यांचं मंदिर. संत गजानन महाराज यांच्या मंदिराकडे आता आपण जातोय. ज्या पद्धतीने संत नगरी शेगावमध्ये गजानन महाराजांचं मंदिर आहे अगदी दिसते. संत गजानन महाराज हे शेगाव येथे त्यांचं समाधीस्थळ असून ती महाराष्ट्राची दुसरी पंढरी समजली जाते. तर संत गजानन महाराजांचं शेगावमध्ये असणारं ते मंदिर आणि त्याच मंदिराची प्रतिकृती प्रामुख्याने ओंकारेश्वर येथील असणाऱ्या गजानन एक उत्तम व्यवस्था म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच परिचित आहे अशा संत गजानन महाराज यांच्या ओंकारेश्वर येथील संस्थानाला आपण भक्त निवासाने अवश्य इथे यावा. गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावं. एक उत्तम व्यवस्था असणारं संत गजानन महाराजांचं हे संस्थान ओंकारेश्वर या शहरामध्ये आम्हा सगळ्यांनाच म्हणजे आपल्या सर्वांनाच नक्कीच आकर्षित. ओंकारेश्वर शहर हे मध्य प्रदेशामध्ये असून 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच ओंकारेश्वरचं आमलेश्वरचं ज्योतिर्लिंग होय. सांगितलं होतं की भक्त हे अनेक राज्यातून येतात
तर ही भक्त जी आहे ती मध्य प्रदेशमधूनच आलेली आहे आणि संत गजानन महाराज यांच्या संस्थानामध्ये ती वास्तव्यास आहे. क्या आप आपका नाम बताएंगे प्लीज? जी, मेरा नाम गरिमा बहरम है, मैं सिवनी से हूँ. सिवनी से हो. Yes. ओके. कितने दिन यहाँ से स्टे करें? सर यहाँ पर हम कल आए थे, आज चले जाएंगे. Okay. बस कैसा? घूमने के लिए आया था, बहुत अच्छा लगा, बहुत अच्छी सुविधा है यहाँ से. ओके. जय गजानन. जय हिंद. कुठून आलाय मित्रा तू इथे राहण्यासाठी? सावनेर. जिल्हा नागपूर. नागपूर. किती दिवस झाला? 2 दिवस. ओके. कसं वाटलं मंदिर? छान, व्यवस्था? एकदम छान. येथील संत गजानन महाराज संस्थानातून मी धनाजी मनोहर फड आज थेट लाईव्ह.